काय म्हटलंय बघा या प्रॉब्लेम मध्ये, ए मोनोक्रोमॅटिक बीम ऑफ लाईट पासिंग थ्रू वॉटर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज 4/3. म्हणजे वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? 4/3 अँड हॅज अ वेव्हलेंथ 500 angstrom. When it is refracted in glass, index आहे 3/2, its wavelength will be. बरोबर. मग यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आपल्याला. काय काय दिलंय की यामध्ये पहिल्या मोनोक्रोमॅटिक बीम ऑफ लाईट पासिंग थ्रू वॉटर, जी वेव्हलेंथ फ्रिक्वेन्सी सेम अशी मोनोक्रोमॅटिक लाईट वॉटर मधनं पास झाली आणि ह्या वॉटर मध्ये त्याचा एन डब्ल्यू दिले किती? हाऊ मच NW? 4/3. इज राईट. अँड लॅमडा फॉर वॉटर दिले हाऊ मच? 5400 angstrom. राईट. आता अजून एक मीडियम दिले ग्लास. ग्लासचं एन काय असतंय? दिलंय नसतं. इट इज एन 3/2 अँड लॅमडा फॉर ग्लास फाइंड करायचं. कसं करणार सांगा? एनी वन ऑफ यू कसं फाइंड करणार? ऑप्टिकल पाथचा काही संबंध नाही यात. थोडा काय सोपा आहे. लॅमडा हा रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये रिलेशन येते. म्हणजे कुणाचा तर एखादा रिलेटिव्ह म्हणजे मी ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू वॉटर लिहितो बघा. काय येणार? इट इज एन ऑफ ग्लास डिवाइड बाय एन ऑफ वॉटर. बरोबर आहे. बट लॅमडा मध्ये कसं लिहितोय आपण? लॅमडा ऑफ वॉटर डिवाइड बाय लॅमडा ऑफ ग्लास. वेलॉसिटी ऑफ वॉटर डिवाइड बाय वेलॉसिटी इन ग्लास. ही जी गरजच नाही आपल्याला, फक्त सांगितलं मग झालं सॉल्व. झालं नाही सॉल्व? फक्त व्हॅल्यू पुट करायचे आहेत. काय फाइंड करायचं आहे? लॅमडा फॉर ग्लास काय येणार? एन ऑफ वॉटर इंटू लॅमडा ऑफ वॉटर डिवाइड बाय एन ऑफ ग्लास. झालं की मयुरेश, फक्त पुट करायचं आहे. आता तू सॉल्व करू शकतो की नाही स्वतः? एन ऑफ वॉटर आहे 4/3. लॅमडा फॉर वॉटर आहे 5400 and whole divide by whole divide by 3/2 which is a n for g. म्हणजे हे 2 काय होणार? this 2 get multiply with 4 and 3 get multiply with 3. Is it right? बरोबर आहे ना? नाही होणार. मॅथ्स आहे. 3 कॅन्सल होत नाही. 3 डिनॉमिनेटर मध्येच आहे. ओके. अँड 2 न्यूमरेटर मध्ये. इज इट क्लिअर? म्हणजे कॅल्क्युलेशन कसं झालं आता? इट इज अ 4 into 2 8 and 3 into 3 9.
into what? 5400. That's 9 6 are 54. 6 8 are 4800. Angstrom. 4800 angstrom. Having a doubt है? Is it clear, all of you? Al Akshar?